आपण एमपीएससीचा PYQ सॉल्व्ह करूयात. प्रश्न आहे बघा, सायन्स रिलेटेड प्रश्न आहे. अ फायलम मोलुस्का कंटेन सॉफ्ट बॉडीड एनिमल कॅरेक्टराइज ऑफ. आता मोलुस्काच्या रिलेटेड आपल्याला काहीतरी विचारलंय. या स्टेटमेंट मध्येच त्यांनी आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली की मोलुस्का हे सॉफ्ट बॉडीड एनिमल्स आहेत. ओके, पहिलं स्टेटमेंट म्हणते, ए स्टेटमेंट म्हणते दे आर अ सेकंड लार्जेस्ट फायलम इन द एनिमल किंगडम. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित नाही सेकंड लार्जेस्ट आहे का थर्ड लार्जेस्ट आहे, क्वेश्चन मार्क टाका तिथे. नंतर बी स्टेटमेंट काय म्हणते, दे आर जनरली बायोलेट्रिकली सिमेट्रिकल. चला कन्सिडर करा, हेही तुम्हाला माहित नाही, 2 मिनिटासाठी याला साईडला ठेवा. नंतर थर्ड स्टेटमेंट आहे दे आर ओनली टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. ओके, आता बघा हे जर ओनली टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असते, बाकीचे ॲनिमल काय करतात, व्हर्टिब्रेट काय करतात, राईट. म्हणजे हे जे ओनली टेरेस्ट्रियल आहेत हे काय करा, क्रॉस करा. आता पूर्ण तुम्हाला हिंट इथे लक्षात आली पाहिजे की या ओनली स्टेटमेंटमुळे हे रॉंग होणार आहे आणि बाकीचे दुसरे ॲनिमल किंगडम सुद्धा आहेत जे की टेरेस्ट्रियल आहेत, मोलुस्काच एकटे नाहीयेत. म्हणजे काय, सी स्टेटमेंट रॉंग आहे. जिथे जिथे सी आहे त्याला काय करा, उडवून टाका. तुमचं काय गेलं, थर्ड नंबरचा ऑप्शन चालल्या गेला. नंतर काय म्हणतात, दी स्टेटमेंट दे आर हॅव्हिंग अ मस्क्युलर फूट. आता बघा मोलुस्का हे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल आहेत. सॉफ्ट बॉडी आहे म्हणजे मस्क्युलर असणारच ना, म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये डी असायलाच पाहिजे. तुमच्या ऑप्शन मध्ये डी असायलाच पाहिजे आणि डी असणारा एकच ऑप्शन आहे ते म्हणजे 2 ABD. म्हणजे तुम्हाला बाकीचे माहित असो नसो, फक्त या 2 स्टेटमेंट वरून तुम्ही काय करता, तुमचा आन्सर काढता. अशा मोर इन्फॉर्मेशन साठी डायरेक्शन अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नेक्स्ट शॉर्ट मध्ये. टिल देन बाय बाय, थँक्यू.